महिला आरक्षण विधेयकाला घेऊन आता भाजपचं मुंबईमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर आहे, जे या मोर्चाचं नेतृत्व करत आहे। सर, काय सांगाल की महिला विधेयक धोरण जे आहे त्याला विरोधकांनी हवा तसा पाठिंबा दिला नाही, हे विधेयक पारित होऊ शकलं नाही। मात्र जनसामान्यामध्ये ज्या प्रकारे एक नॅरेटिव्ह पसरवलं जाते विरोधकांकडनं, त्यासाठी तसा पाठिंबा सोडा, काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने जाणीवपूर्वक ताकद लावून या महिला आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं पाप केलेलं आहे। महिलांच्या प्रति यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भात जनतेच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे, महिलांमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज या ठिकाणी सुरू झालेल्या मोर्चामध्ये येत आहे। महाराष्ट्र आणि मुंबईतून लाखोच्या संख्येनं महिला आज आपला संताप राग व्यक्त करण्यासाठी, आक्रोश व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग आहे। अनेक पुरुष नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जरी आरक्षण विधेयक पारित नाही झालं तरी महिलांना हवं तसं नेतृत्व देता येईल, कारण जुन्या सेन्ससनुसार, असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे। तेच दाखवण्यासाठी आणि ध्वनित करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत की महिलांच्या आरक्षणासाठी, महिलांसोबत, महिलांच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि त्यामुळे आरक्षण न देता महिलांचा आणखी कसा सन्मान करता येईल त्याचा सन्मान निश्चितपणे या ठिकाणी आम्ही पुरुष लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते करू। ज्या पद्धतीने काँग्रेसकडनं वारंवार सांगितलं जात आहे की 2023ला हे विधेयक पारित केलं होतं, तेव्हा ते का नाही लागू करण्यात येत आहे? नाचता येईना अंगण वाकडं, तेव्हा पारित केलं होतं ना, मग आता पारित करतोय। आता काय असं आकाश कोसळलं? आता त्या ठिकाणी केवळ मोदी साहेब हे विधेयक आमचं सरकार पास करतंय म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का? मला वाटतं तुमच्या व्यक्तिगत राजकारणापेक्षा महिलांचं भविष्य महत्वाचं आहे। आज कर्तृत्ववान महिलांना एक राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण होतं आणि त्याचा खून त्यांच्या आरक्षणाचा या ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षाने केलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी याची किंमत मोजावी लागणार आहे। सर, आज हे आंदोलन जे आहे करत आहे, हे आंदोलन असंच सुरू राहील? कारण स्वाक्षरी मोहीम घेण्याचं सुद्धा जे आहे, काल मुख्यमंत्री म्हणाले होते की स्वाक्षरी। आता आम्ही वरळी डोमकडे चाललेलो आहोत, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मार्गदर्शन करतील आणि त्या ठिकाणी तिथे समारोप होईल आणि काँग्रेसची चिरफाड, विरोधी पक्षांची चिरफाड या ठिकाणी देवेंद्रजी आणि आमचे नेते करतील। शेवटचा प्रश्न, कारण जेव्हा हे विधेयक पारित झालं नव्हतं त्यावेळेस सुद्धा जे आहे ते सेलिब्रेट करण्यात आलं होतं, विरोधकांकडनं सेलिब्रेट करण्यात आलं होतं। नाही, हे म्हणजे एवढं केल्यानंतर पण एवढंपणा करू शकेल त्याचं नाव काँग्रेस। म्हणजे विरोध केला तो केला आणि विरोध यशस्वी झाला त्याबद्दल आनंद व्यक्त करणं यापेक्षा मला वाटतं दुसरा असू शकत नाही।